अळंबी नाही पण काटलं तर भेटली की बघा. रंग बघा किती छान आहे. ह्याची पण भाजी बनते. आवाज बघा किती छान येते ना. छान वाटतं बघायला. डोंगर ती मिक्स केलेली आहे. त्यात गांडूळ खत टाकलंय आणि आपली मधोमध होल्ड कर. डोलकी शेरू ना आपला झोपतोय बघा गुपचूप गुपचूप. आत्तासा घरी आलेला आहे आणि इतका खेळून आलेला आहे ना त्याच्यामुळे दमला येतो. 3 तास खेळून आलेले आहेत दोघं पण. आणि वाघ्या आपला पूर्ण चिखलात माखून आलेला आहे नेहमीप्रमाणे. शेरू जरा कमी माखला आहे. त्याला बघा की झोप येते. ती झोप येते. गाय कर चल. बसून बसून डुलक्या घेतोय ते बघा. कुणाला जेव्हा ना वाघ्याला धुतायत ते. वाघ्या पूर्ण चिखलात माखून आलेला म्हणून. होय शेरा काय रे कुठे गेला दमायला? कुठल्या डोंगरात गेलेला आज? आज पाऊस नाही आहे म्हणून त्याची मजा झाली. कमी आहे आज पाऊस म्हणून त्यांना असं खेळायला भेटलेलं आहे ना. आता टेन्शन नाही. आता सकाळी जाऊन आले की नंतर त्याची नाटकं नाही. बरोबर एकेकाला सोडला ना. हां पिशवी घ्यायची हातामध्ये. ए झोपा गाई करा. गाय कर. मी कुठं लांब नाही आता आहे. मी इथेच आहे. आली मी चल. तो वाघ्याने कशी गाय केली शेरू तू पण गाय कर. गाडी घेऊन नाही कुठं जाते. झोप. आवाज थांबला. पक्ष्यांचा कुठला पक्षी होता काय माहिती. अरे हे तुझी ती वरती कोण कावल्यासारखं काय ते भारद्वाज. भारद्वाज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही बाहेर निघालोय चालायला. वाघ्याशेरूला नाही आणलं सांगा. ती दोघं पण ना जाम थकलेले दिसत होते. आणि शेरू तर एकदम खूपच दमलेला दिसत होता. म्हणून दोघांना खाया प्यायला दिलं आणि आता झोपतील दोघं जण. तरी त्याचं लक्ष माझ्याकडे होतं. त्याला असं वाटलं की आम्ही आता गाडी घेऊन कुठे निघालो काय. तरी ते तो भुकतोय. आवाज ऐकतोय ना म्हणून. हां तर जरा एक राऊंड मारायला निघालो आहे आम्ही. आणि बघूया काय मिळतंय का. चाललो की आमच्या तोंडातला आवाजच करतो. अळंबी ताई मिळाली का असं बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत मला. अळंबी नाही हो अशी नाही मिळत. ती असं भरपूर असं रानात जावं लागतं. नशिबाने कधी कुठे कोणाला मिळाली तर. म्हणजे मला जे अळंबी मिळालेली आहे ना ते नशिबानेच मिळालेले आणि मी शेअर केलेलं आहे तुमच्याशी. असं ठरवून असं काही नाही किंवा आम्ही शोधायला गेलो आहे असा काही प्रकार नव्हता. जर का तुम्हाला हवी असेल तर भरपूर असं रानात जावं लागतं. खूप फिरावं लागतं आणि त्याच्यानंतर ती अळंबी मिळते असं आहे ते. अळंबीला रान शोधायला लागतं. हां आता बघूया. आम्ही निघालो तर करा. आपण काय रान थोडं शोधायला लागणार. आम्ही आता रानात नाही जाणार. रस्त्याने चाललोय. दिसलं कुठं तर बघूया. म्हणजे पिशवी वगैरे घेतली आम्ही संगाती. ही बघा एवढी मोठी पिशवी. चला चला. तर समोर बघा तुम्हाला शेत दिसतंय ना. भाताचं शेत आहे. ते आमच्या काकांचं. आपल्याकडे बघा काका आहेत ना त्यांचं शेत आहे ते. आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी तिथे हे माच बांधला होता. ते बघा खाली तुम्हाला दिसतंय पडलेलं. पिवळं पिवळं बघा दिसतंय ना प्लास्टिक. तर ते माच त्यांचा कोसळला. आणि आता इथे बघा हा समोर बघा झरा. पाणी जरा येते ना झऱ्याचं. ते बघा समोर दिसतंय. आवाज पण येत असेल तुम्हाला झऱ्याचा. आणि इथे भरपूर अशी भाजी. ही बघा टाकळ्याची भाजी इथे आहे भरपूर. कुरडूसुद्धा दिसतोय मला. परत ह्याच्या वेली काटल्याच्या वेली पण दिसत आहेत डोळ्याने. हे बघा पाणी कसं वाहतंय. हे डोंगरातनं आलेलं पाणी. आता पाऊस नाही तर मग केवढं पाणी आहे बघ ना. वाटेवाटेनीच जाऊया आपण. चांगलं काय दिसलं तर तुमच्याशी शेअर करते. हे इथं असं ना घनदाट सगळं जंगल आहे इथे. ह्या जंगलात जाणं म्हणजे मोठं रिस्की आहे ना. इथे रान कोंबड्या वगैरे असतात इथे. डुक्कर पण आपण बघितलेलं आहे ना दिवसा.
रान कोंबड्याच्या बेली बघतो. ह्या साईडला जरा कमी आहे जंगल, पण इकडे भरपूर जंगल आहे. आता आपलं घनदाट आहे. लय जंगल रान लय जबरदस्त झालं. खूप जंगल हे झालं, घनिष्ठ झालं. पाऊस बघा चालू झालाय. आम्ही ना एका झाडाखाली उभे आहोत. किती पाऊस आहे ना, जरा घराबाहेर पडलो का असं सुरुवात होते ना पावसाची. एकतर आहे ना, घरातून बाहेर आलं की पाऊस सुरू. घरात असल्यावर मग तो आता मगाशी नव्हता. काय काम करायला घेतलं की पाऊस सुरू. हा नेमका चालू होतो. पाऊस खोटा आहे, आम्हाला भिजवायला आला. रानात वेलीच नाही आपल्या आड्याला आलंय ते झाड जगतात, मरत नाहीत. समोर ना काटल्याच्या वेली आहेत आणि ते फुल ना फुललेलं आहे, म्हणून कुणाला जेव्हा ते बघायला चालत फळाची आहे की नर वेल आहे ती. समोरचं व्ह्यू बघा किती छान आहे. ते पाऊसचा मस्त भरलेला आणि हे समोर असं रान. आणि अजून तुम्हाला वेली दाखवते. ह्या बघा, ह्या सर्व काटल्याच्या वेली आहेत, ज्या अशा रस्त्यावरती उगवलेल्या आहेत बघा. भरपूर आहेत रस्त्याने, काय लिमिटच नाही काटल्यांच्या वेलींचं. तुम्ही अशा बघत बघत गेलात ना रस्त्याने का भरपूर अशा वेली ना दिसणार तुम्हाला. तिकडे पण बघा फूल तुम्हाला पिवळ्या रंगात दिसते की माहीत नाही, आहे मला दिसतं इकडनं. कसली आहे? आणि ह्या अशा वेली बघा चढत चढत ते लाईटीचा तारा वगैरे आहेत ना, यांच्यावरती जातात, पूर्ण जाम करून टाकतात. काय काय वेलीने तर पूर्ण असं वेढलेलं आहे. आणि त्याचा भार झाला का मग त्या वायरी वगैरे असं तुटतात. मग जास्त असा पाऊस आला किंवा वारा वगैरे आल्यानंतर. इकडचं दाखवते तुम्हाला. हे बघा इथे पण आहेत. ही बघा काटल्याची वेल, ही नर वेल आहे. आणि ही भारंग बघा. कुठे लांब जायची गरज नाही, सगळं इथेच आहे आमच्याकडे. जंगलात पण असतात भरपूर, पण आम्ही नाही जंगलामध्ये. आम्ही असं रिस्की वाटतं आम्हाला खूप. आता ह्यात पण बऱ्याचशा अशा रानभाज्या आहेत, काय मला काही फारशा अशा ओळखायला येत नाही, पण भरपूर आहेत. हे बघा ह्या वेलीने कसं वेढलेलं आहे भरपूर असं. हां काढ काढ, कुणाला तेव्हा भेटला काटला. ही बघा काटल्याची वेल, नरवेल दिसते. हां नरवेल आहे. पिवळ्या रंगाचं फूल आहे ना. इथे काटलं भरपूर आहेत. आणि ही पिवळी पिवळी फुलं बघा आता फुलत चाललेत. सोनतळ, सोनतळ म्हणतात. आता ही आता रान पठारावरची फुलं सर्व फुलं आमच्याकडे सोनतळ म्हणतात. हे कसलं आपट्याचं झाड आहे ना. झाड खेत वेगळं, खेत वेगळं. हां थांब थांब हळू लागतं ना. हां भरपूर आहेत का? आहेत हो. लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष गेलं ना का पटापट दिसतात, नाहीतर मग त्याला वाड्याला हे छान भेटले. झाड आहे ना, वाढ मस्त झाले. काटल्याच्या वेलीला असं वर म्हणजे हे करायला भेटलं ना वाडीला, तिथे छान तयार होतात. जमिनीवरती राहिले का मग ते खराब होतात. अजून असतील बघ. चला काढून घेऊया. हे बघ समोर बघा, समोर तेव्हा समोरच्या आहे. एक मिनिट थांब 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 थांब. हे बघा तुम्हाला मी दाखवते. अळंबी नाही पण काटलं ते भेटली की बघा. आहेत ना, काढते अशी लटकलेली दिसते. त्या साईडला आहेत. हां भरपूर आहेत. आपण काढून घेऊया. चला 6-7 तरी निघते. हां काढूया आपण पटापट. ही बघा 3 तर इथेच भेटली, अजून काढूया. असं शोधावं लागतं, शोधलं की मिळतं. बघ किती. बघा एकाच वेलीवरनं इतकी काटलं निघाली. अजून फिरलं तर भरपूर भेटलं आपल्याला. चला बघत बघत जाऊया आपण, दुसरीकडे जाऊया. चल हे म्हैस बघते बघ कशी. ती बघा चरते, बघून भीती वाटते. इथे गुराखी आहेत सगळे. हां ते बघा. हां ते बघा गुराखी आहे तिथे. समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे, तो हिरवागार. आपल्या इकडचे गुराखी आहेत काय? तेच कुठलं? फुलं तुला हां हां भारंगीची.
ही बघा ही भारंगीची फुलं, रंग बघा किती छान आहे. ह्याची पण भाजी बनते. पण ते कुणालच्या बाबांना आवडत नाही म्हणून मम्मी नाही करत. मम्मी थोडीशी तुरट असते, थोडीशी कडवट, जरा उकडून घ्यायची, छान भाजी तयार होते. चलो समोर तर डोंगर किती छान दिसतो ना. गुराखी बघा. साईडचं म्हटलं गवत वाढणार नाही, तर गुराखी असत ना, गुरांना घेऊन बघा येतात चरायला. त्याच्यामुळे हे बघा गवत तुम्हाला दिसतंय का वाढलेलं? नाही वाढलेलं दिसत आहे. आणि ज्या ठिकाणी गुरं नसतात तिथे अगदी म्हणजे आपल्या हाईट एवढं म्हणजे गवताने वाढलेलं असतं. आता काही दिवसानंतर दिवाळीच्या नंतर भरपूर वाढलेलं भेटेल. गवत वाढण्याचा टाइम आता सुरू होईल श्रावणाच्या नंतर. थंडी पाऊस कमी झाल्यानंतर थंडी पडायला लागते ना, तर दवाच्या जोरावरती पिल्लाची मोठी झाली बघ. बघा ह्याच्यामध्ये हा बेडकाची पिल्लं आहेत. पिल्लाची मोठी झाली बघ. हा हे बघा हे दिसतं, हे बेडूक आहे छोटंसं, ब्लर दिसतंय ब्लर. ते बघा गळ्यात घंटाचा आवाज बघा किती छान येतो ना. आता जनावरांची मजा, त्यांना असं चारा भरपूर मिळतो. मागच्या वर्षी आम्हाला अळंबी माहिती का कुठे सापडलेली? इथेच सापडलेली, ह्या साईडलाच सापडली होती. पण आम्ही काय शोधायला नव्हतं आलेलं, अचानकच आपल्याला भेटलेली ना अळंबी ती. आपण मुंबई कुठून तरी आलेलो. हां सहज लक्ष गेलं, बघितलं तर अळंबी उगवलेली. बैल बघतोय बघ कसा माझ्याकडे. काय नाही करत आहे मी तुला. दोघांच्या पण गळ्यात घंटी वाटतं. करा तुम्ही तुमचं काम करा. चला आता आम्ही निघालो घरी. ती बघा गाय पण चालले. पाऊस पण पडतोय बारीक बारीक. भरपूर फिरलोय आम्ही. छत्री दे, भिजतो कशाला? झापड पाऊस आहे, झापड पाऊस. कसला पाऊस नुसतं भिजवतो. जाताना पण भिजवला मगाशी येताना, आणि जाताना पण भिजवतोय. लिंबाचा सरबत बनवलंय आम्ही. चालून आलो ना बाहेरून, घामाघूम व्हायला झालं. लिंबू पाणी. आणि पाऊस पण थांबलेला आहे. हा बघा घरी आलो आणि पाऊस लगेच थांबला. ते बघा लाईट आली, पंख्याचा आवाज आला ना, तो फॅन चालू झाला. किती धोधो पाऊस पडला, लाईट बंद करायला. हां ते जातच ना सारखं. चांगलं आलंय पक्षी बसतात सरबत. छान झालं. चाट मसाला छान होतो. आणलेली काटलं आहेत ना, ती स्वच्छ धुवून घेतली, एका चाळणीमध्ये नितळत ठेवली. म्हणजे असा विचार केला होता की ह्याची भजी म्हणजे बनवूया. भजी खूप छान बनतात ह्याची. गेल्या वर्षी पण मी केली होती भजी. आणि थोड्या वेळाने काय झालं की लाईटच गेली पुन्हा. त्याच्यामुळे भजी बनवायचं प्लॅन जे आहे ना ते मी कॅन्सल करून टाकलं. तर आता म्हटलं झटपट काय होईल म्हणून मग इथे खिचडी बनवायचा विचार केला. खिचडी फारशी मला पण आवडत नाही, कोणाच्या बाबांना पण फारशी अशी आवडत नाही. त्याच्यामुळे म्हटलं मसाला खिचडी छान लागेल. म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे टाकून बघा आपण खिचडी बनवतो ना, ते आमच्याकडे आवडीने खाल्ली जाते. सगळ्या भाज्या इथे मी रेडी करून ठेवल्या होत्या. रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती, पण बघितलं शूटिंग करून म्हटलं होतंय का, जमते का, पण नाही, खूप अंधार वाटत होता. त्याच्यामुळे म्हटलं नको, आता आज रेसिपी नको. आता काय काय टाकलं त्या ज्या खिचडीमध्ये ते फक्त तुम्हाला मी सांगते पटापट. ह्याच्यामध्ये ना कुरडूची भाजी असेल ना ती टाकलेली आहे, वांगी, बटाटी, परत फणसी आहे, सिमला मिरची, आणि काटलं पण टाकले होते, कांदा, टोमॅटो. म्हणजे ज्या आपल्या घरामध्ये भाज्या असते ना, तर सगळ्या मी म्हणजे टाकायच्या. माझ्याकडे ज्या होत्या सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहेत. आणि तांदूळ आणि डाळ, मसूरची डाळ असेल ना ती मी टाकलेली आहे. आणि पटकन इथे बघा खिचडी आपली तयार झालेली आहे, मसाला खिचडी. त्याच्या जोडीला लोणचं, पापड. तर हे असं दुपारचं आमचं जेवण होतं आज. बघा सकाळी लाईट गेले आमच्याकडे, अजून आलेली नाही आहे. संध्याकाळ झाली आता.
छान असा वारा सुटला आहे. आम्ही आमची कामं मात्र करायला सुरुवात केलेली आहे. कुणालच्या बरं इथे माती मिक्स केलेली आहे, त्यात गांडूळ खत टाकलं आहे आणि आपली माती. आपल्याला हे बघा हे बियाणं लावायचं आहे. मला वाटतं हे तुम्हाला मी कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बियाणं. हे पडवळचं बियाणं मागे रुजत घातलं होतं जुलैमध्ये, पण काही ते रुजलं नाही, सगळं वाहून गेलं आपलं बियाणं. त्याच्यामुळे आता पाऊस कसा थोडाफार कमी आहे ना, त्याच्यामुळे आता हे आपल्याला रुजवायचं आहे. ते आपण कशामध्ये रुजवणार आहोत तर कंटेनरमध्ये. एक मिनटं, हे बघा हे दिसतंय कंटेनर, त्यात आपल्याला रुजवायचं. आणि हे आहे कुणालच्या बाबांचे फेवरेट सूर्यफुलाचं बी आहे. हे ते लावायचे ते आता लावून बघूया आपण. मागे ना आम्ही लावले होते पण काय रुजून आलंच नाही ना, पावसाने सगळं वाहून गेलं. वाहून नाही गेलं ते, कुसलं. हा, ती पावसाने तेच खराब झालं ते असं बियाणं. म्हणजे मला वाटतं एखाद रोप आलेलं आहे आणि त्या रोपाला गेले कळी सुद्धा आलेले आहे, पण ते फूल आता फुलेल ना तेव्हा मला माहिती पडेल की ते सूर्यफुलाचं फूल आहे का अजून कुठलं वेगळं आहे ते. कारण पहिल्यांदाच ते झाड आम्ही बघितले, रोपटं ना ते, त्याच्यामुळे मी जरा थांबलेले आहे. पण जेव्हा फुलेल ना तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवीन ते रोप. चला आता हे पटापट आपण आहे ना माती भरून घेऊया कंटेनरमध्ये. हे कंटेनर कसं बरं पडतं. हे तुम्हाला बघा मागे दाखवलं ना मी, कणकवलीला आम्ही गेलो तेव्हा आणलेलं होतं. हे 15 रुपयाचं आहे ते, समजलं. अंदाजाने त्या अशा जास्त पडल्या, आपण असं म्हणतो. चला कंटेनरमध्ये 2 आहे ना कारल्याचे पण मी आणले ते बघा. लगेच पटकन टाकूया आपण. आता भिजवला नाही आहेत तर टाकते, रुजलं तर ठीक आहे, नाहीतर काय नाही. कारल्याची भाजी आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे काही नाही. आणि टोमॅटो पण आणलेलेच बिया, बघूया. त्यांना पहिला आधी माती भरून घेते. तर कारलं, पडवळ, टोमॅटो आणि सूर्यफूल असं बियाणं की नाही ह्या कंटेनरमध्ये लावलेलं आहे. आता ह्या ज्या बारीक बिया आहेत ना त्या रुजायला 7 दिवस जातील आणि जाडसर बियाणं आहे ते रुजायला जास्तीत जास्त 15 दिवस जातील. आणि जेव्हा हे सर्व रुजून येईल ना तर तुमच्याशी नक्की मी शेअर करीन, दाखवीन तुम्हाला. मागच्या वेळेस पुदिना बघा आपण लावला होता, छान प्रकारे पुदिना तयार झालेला आहे. लवकरच तुम्हाला मी दाखवीन. म्हटलं जरा 8 दिवस जाऊ देत, छान प्रकारे अजून त्याची वाढ होऊ दे, नक्की शेअर करीन मी. आता ही वेळ तुम्हाला सांगते, 7, 7:15 वाजले होते रात्रीचे. लाईट नव्हती आलेली. सकाळी धुवून ठेवलेले कपडे माझे सुकवायचे बाकी होते. म्हणजे मी असा विचार केला की संध्याकाळी उशिरा जरी लाईट आली तरी पण चालून जाईल, स्पिन करीन मशीनमध्ये आणि मग कपडे सुकवीन. पण 7, 7:15 होऊन गेले तरी पण काही लाईट यायचा ठिकाणा नव्हता आणि वाटत नव्हतं की आता लाईट येईल म्हणून. त्याच्यामुळे मग हाताने पिळूनच इथे कपडे मी सुकवायला सुरुवात केलेली आहे. तर चला मग ताईनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.